नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतो आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत सीजीएलचं नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि यामध्ये तब्बल 40 पेक्षा अधिक संवर्गाच्या 12,256 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी आहे आणि बहुतांश पोस्ट या 40+ संवर्गापैकी जवळजवळ 4-5 पोस्ट सोडल्या तर बाकीच्या एनी ग्रॅज्युएट कोणताही पदवीधर या ठिकाणी या पदांसाठी अर्ज दाखल करू शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, केंद्राचा जॉब आहे, पगार देखील खूप मोठा असतो आणि तुम्हाला मिळणाऱ्या फॅसिलिटी देखील खूप मोठ्या चांगल्या असतात. कधीही विचार करताना तुम्हाला जो काय मिळणारी महिन्याला सॅलरी आहे ती मोठी चांगली भेटणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याची परीक्षा पद्धत कशी असेल, कोणती पदं आहेत, वयोमर्यादा किती आहे आणि संख्या किती आहे, परीक्षा सेंटर देखील कुठे असतात, याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मराठीमध्ये सांगतो, जरी माहिती इंग्लिशमध्ये असेल तरी देखील काय काळजी करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरायचं नाही. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला देखील विसरायचं नाही. चला, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला एक प्रमोशन करतो. कामगार आयुक्तालयाची भरती आहे. निरीक्षक, लेखापाल आणि लघु टँक लेखक या पदांची एकच कॉमन परीक्षा, कंबाईन परीक्षा होणार आहे आणि मेरिट लागताना वेगवेगळं लागेल, काय अडचण. विद्यार्थी मित्रांनो, मग त्याच्या संदर्भात इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती 2 बॅच आहेत. एक कायद्याची बॅच आहे, कारण कायदे 80 मार्काला आहेत, 40 प्रश्न येतील. दुसरी गोष्ट, संपूर्ण फाउंडेशन बॅच आहे, ती 999 रुपयाला आहे. कायद्याची बॅच आहे ती 599 रुपयाला आहे. या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊन ही बॅच जॉईन करा. चला, आता आपण वळूया आपल्या सीजीएलच्या या नोटिफिकेशन कडे. भारत सरकार कार्मिक लोक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय. बघा, हे नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे काल आणि फॉर्म भरायला देखील सुरुवात झालेली आहे कालच. बघा, त्यामुळे काही काळजी करू नका, बिनधास्तपणे सांगतो. ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायची. त्याची सुरुवात 21/5/2026 ते 22/6/2026 या कालावधीत तुम्ही फॉर्म भरू शकता. आता तुम्हाला फी वगैरे भरायची जी काय आहे ती फी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही 22 तारखेपर्यंत भरू शकता किंवा इतर काही गोष्टी असतील त्याकरता तुम्हाला 1 दिवस अजून वाढून दिलेला आहे. बघा, आता यामध्ये तुमचा जो पेपर आहे तो पेपर, पहिला पेपर जो आहे तो पेपर होणार आहे ऑगस्ट-सप्टेंबर 2026 ला आणि पहिला टायर म्हणजे हा कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे, सीबीटी. आणि लक्षात घ्या, ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये तुमचा पेपर होणार आहे याची पण खात्री असू द्या, कारण तुम्ही अभ्यासाला तेवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने जोर लावा आणि अभ्यास कंप्लीट करा. बघा, पहिल्या टप्प्यातला पेपर आहे तो ऑगस्ट-सप्टेंबरला होईल. दुसऱ्या टप्प्यातला पेपर जो आहे तो डिसेंबर 2026 ला होणार आहे. पहिल्यात तुम्ही पास झाल्यानंतर दुसऱ्या पेपरला तुम्ही जाऊ शकता. बघा, त्यानंतर तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे. फॉर्म भरण्यासाठी जर काय अडचण आली तर 1800-309-3063 या टोल फ्री क्रमांकावरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घ्यायची आहे. आता त्यानंतर पुढे जाऊन आपण बघूया कोणत्या पोस्ट आहेत. बघा, ज्या पोस्ट आहेत त्याची वयोमर्यादा देखील दिलेली आहे. ग्रुप बी म्हणजे क्लासिफिकेशन कोणत्या संवर्गात येते ते पण या ठिकाणी दिलेलं आहे. तर असिस्टंट ऑडिट ऑफिसर सेंट्रल केडर मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे पद आहे. पहिलं सगळे पद सांगतो, त्यानंतर एज लिमिट सांगतो. बघा, 18 ते 30 वयामधला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. असिस्टंट ऑडिट ऑफिसर ग्रुप बी ची पोस्ट आहे, 18 ते 30 वयोमर्यादा आहे. असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर ग्रुप बी ची पोस्ट आहे, 18 ते 30 पर्यंत तुमची वयोमर्यादा आहे. आता यांचं जे पेमेंट आहे ते पेमेंट देखील तुम्ही बघून घ्या. 47,600 ते 1,51,100 पर्यंतचं पेमेंट असतं. आता यामध्ये तुमचं पेमेंट जर बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 80 ते 90 हजाराच्या पुढे तुमचं पेमेंट जाईल, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. पे लेवल 8 आहे, 47,600 ते 1,51,100 पर्यंतच आहे. आता 47,600 ते याच्यामध्ये तुमचं भत्ता, घरभाडं, महागाई भत्ता, परत ट्रॅव्हलिंग अलाउन्स, या सगळ्या गोष्टी यामध्ये ऍड होत असतात. 30%, 60% असं भत्ते या ठिकाणी आहेत. मग या पेमेंटच्या 47,600च्या घरभाडे भत्ता 30% असेल, महागाई भत्ता 60% असेल, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये ऍड होतात. मग पेमेंट देखील त्या पद्धतीने पुढे जातं. त्यानंतर पे लेवल 7 ची 44,900 ते 1,42,400 पे लेवल वरती तुम्हाला
पद आहेत बघा, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. मग त्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर सगळी तीच पद आहेत. 20 ते 30 वयामधला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करेल. असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 18 ते 30 वयापर्यंत विद्यार्थी अर्ज दाखल करू शकेल. असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री रेल्वे मध्ये 20 ते 30 वयापर्यंतची वयोमर्यादा आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री एक्सटर्नल अफेअर्स यामध्ये 20 ते 30 वयामधला विद्यार्थी अर्ज दाखल करू शकेल. असिस्टंट सेक्शन ऑफिसर AFHQ 20 ते 30 वयोमर्यादा आहे. त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये 18 ते 30 वयापर्यंत असलेले विद्यार्थी अर्ज दाखल करेल. असिस्टंट सेक्शन ऑफिसर अदर मिनिस्टर डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये ग्रुप बी ची पोस्ट आहे. 18 ते 30 वयोमर्यादा आहे. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स मध्ये 18 ते 30 वयामधला विद्यार्थी अर्ज दाखल करू शकेल. इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज सेंट्रल बोर्ड इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स 18 ते 30 वयामधला विद्यार्थी अर्ज दाखल करू शकेल. त्यानंतर इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, त्यानंतर बघा असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर बघा यामध्ये सुद्धा 18 ते 30. सब इन्स्पेक्टर 18 ते 30 वयोमर्यादा. इन्स्पेक्टर पोस्ट 18 ते 30 आणि निस्ता फक्त इन्स्पेक्टर 18 ते 30. त्यानंतर पे लेवल 6 35,400 ते 1,12,400 यामध्ये सुद्धा असिस्टंट सेक्शन ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर, त्यानंतर इंटेलिजन्स ऑफिसर ज्युनियर ऑफिसर, त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 ऑफिसर, सुप्रिटेंडंट सेक्शन हेड बघा 18 ते 30 वयोमर्यादा आहे सगळ्यांना. त्यानंतर पे लेवल 5 29,200 ते 92,300 पर्यंत यामध्ये ऑडिटरच्या पोस्ट आहेत. 18 ते 27 पर्यंत वयोमर्यादा आहे. बघा अकाउंटंट सुद्धा त्यामध्येच आहे. अकाउंटंट ज्युनियर ते पण त्यातच आहे. वयोमर्यादा सगळ्यांना 18 ते 27 आहे. त्यानंतर पे लेवल 4 25,500 ते 81,100 पर्यंत आहे. आता यामध्ये बघा पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, सिनियर सेक्रेटरी असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क, सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर सगळ्यांना वयोमर्यादा 18 ते 27 आहे. आता अशा पद्धतीने ही 40 वर्ग या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांची सांगितली, वयोमर्यादा देखील सांगितलेली आहे. बघा आता आपण या ठिकाणी बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला क्वालिफिकेशन काय असेल. रिझर्वेशन दिलेलं आहे. सेम रिझर्वेशन सेंट्रल गव्हर्नमेंटचं ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीचंच रिझर्वेशन या ठिकाणी असणार आहे, वेगळं काही नाही. आता यामध्ये तुम्ही भारतीय नागरिक असावं असं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पहिली अट आहे फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर एज लिमिट आहे, ते एज लिमिट काही कास्ट साठी या ठिकाणी वाढून दिलेलं आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष. म्हणजे मी आता जे एज लिमिट सांगितले सुरुवातीला त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा वाढून भेटेल. SC SC साठी 5, OBC साठी 3, PWBD साठी 10 वर्ष, OBC साठी PWBD मधून जर असेल तर 13 वर्ष. बघा त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन 3 वर्ष वाढून भेटेल. बघा डिफेन्स जर असेल, माजी सैनिक असेल तर 3 वर्ष, डिफेन्स पर्सनल डिसेबिलिटी त्यामधून सुद्धा 8 वर्षाचा आहे. बघा अशा पद्धतीनं जर त्याच डिपार्टमेंटला जर काम करत असणारा कोणी असेल त्यांना जर फॉर्म भरायचा असेल तर 40 ते 45 वयापर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता. पुढे जाऊन आता या ठिकाणी आपण पात्रता काय दिली त्यांनी या ठिकाणी बघूया. काय ठराविक पदांसाठी या ठिकाणी पात्रता त्यांनी दिली आहे, बाकींसाठी एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी पात्रता त्यांनी सांगितलेली आहे. आता यामध्ये बघा ओका इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन असिस्टंट ऑडिट ऑफिसर साठी काही बॅचलर डिग्री दिलेली आहे रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. मग त्यानंतर हे 3-4 पद आहेत. बघा असिस्टंट ऑडिट ऑफिसर साठी इसेन्शियल क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ही 3-4 पद जर सोडली तर बघा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड 2, त्यानंतर एक पद आहे बघा असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर. ही जी क्लास 1 ची पहिली पोस्ट होत्या क्लास 2 ची ती पद सोडून बाकी जी पद आहेत त्यांच्यासाठी ऑल अदर पोस्ट जे आहेत
त्यांच्यासाठी बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड इक्विव्हॅलंट, म्हणजेच तुमची बॅचलर डिग्री झालेली असावी, पदवी झालेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. कोणत्या विद्यापीठातून, भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुमची कोणतेही एनी ग्रॅज्युएट असलं तरी तुम्हाला चालणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघूया आपण पुढे जाऊन अप्लाय करण्याची त्यांनी प्रोसेस दिली. सगळ्यांना अप्लाय कसं करायचं ते माहिती आहे, काय काळजी करू नका, बिनधास्त जा अप्लाय करून घ्या. बघा ऍप्लिकेशन फी बघा सगळ्यांसाठी 100 रुपये फी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. 100 रुपये फी फक्त फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे. वुमन कॅन्डिडेट बिलॉंग शेड्यूल कास्ट वगैरे त्यांना फी नाही. SC ST ESM साठी PWBD साठी फी नाहीये. बघा लक्षात ठेवा, तुम्हाला फ्री आहे आणि इतरांना 100 रुपये फी या ठिकाणी दिलेली आहे. आता यानंतर आपण बघूया जवळजवळ 132 पेज आहेत. आता तुम्हाला महाराष्ट्रात, तुम्ही जर महाराष्ट्रातनं फॉर्म भरताय तर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेंटर कुठं असणार आहे परीक्षेचं ते देखील तुम्हाला सांगतो. बघा सेंटर आपल्या वेस्टर्न याच्यासाठी पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, मेहसान, राजकोट, वडोदरा, अमरावती. बघा महाराष्ट्रात सेंटर कुठं आहे? अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी तुम्हाला सेंटर असणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका, महाराष्ट्रात आपल्याला बरेच सेंटर या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढे जाऊन आपण परीक्षा पद्धती या ठिकाणी बघूया. यामध्ये परीक्षा 2 टप्प्यात होणार आहे, टियर 1 आणि टियर 2. बघा टायर 1 आणि टायर 2 याच्यामध्ये आपल्याला 2 टप्प्यामध्ये परीक्षा पाहायला मिळेल. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, मग आता याकरता अभ्यासक्रम काय असणार आहे तो या ठिकाणी बघून घ्या. स्कीम ऑफ द टायर एक्झामिनेशन 1 साठी बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन 50 मार्कसाठी येतील. जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी या ठिकाणी विचारलं जाणार आहे. आता यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे, आपल्या एमपीसी सारखी निगेटिव्ह सिस्टीम नाही. आपल्याला 1/4 आहे एमपीसी ला, परंतु इथे या ठिकाणी 0.50 मार्क आहे. एका चुकलेल्या क्वेश्चनला तुम्हाला कमी केले जातील, याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि आता ह्या 4 सेक्शन आहेत, प्रत्येक सेक्शनला 15 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. पुढे जाऊया. आता नंतर समजा प्री झाली नंतर मेन्स असेल थोडक्यात, तर तसं बघा स्कीम ऑफ टायर 2 एक्झामिनेशन यामध्ये सेक्शन पाडलेले आहेत, पेपर 1 पेपर 2. आता पेपर 1 मध्ये सेशन 1 ला 2 आवर्स 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. मग सेक्शन ए मध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, त्यानंतर रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स यावरती तुम्हाला 30 क्वेश्चनची 60 मार्काचा पेपर 1 होईल. त्यानंतर पेपर सेक्शन 2 पेपर 1 मधला सेक्शन 2 त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रिहेन्शन आणि जनरल अवेअरनेस, असं इंग्लिश लँग्वेजला 45 मार्क आणि जनरल अवेअरनेसला 25 मार्क, टोटल 70 सेक्शन 2 चा पेपर या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर सेक्शन 3 यामध्ये कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट 20 मार्कची होईल. त्यानंतर सेशन 2 मध्ये सेक्शन बघा, आता हे चौथा सेशन आलेला आहे. हा सेक्शन 3 आणि त्यानंतर सेक्शन 4 डाटा एंट्री स्पीड टेस्ट होणार आहे. 1 डाटा एंट्री टास्क तुमचं कंप्लीट या ठिकाणी केलं जाईल. याला मार्क दिलेले नाहीत, फक्त याच्यामध्ये क्वालिफाईड असणार आहे. आता हा झाला पहिला पेपर. त्यानंतर पेपर 2 ला स्टॅटिस्टिक मध्ये 100 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील आणि पेपर 3 मध्ये जनरल स्टडीज, फायनान्स अँड इकॉनॉमिक्स याकरता 100 क्वेश्चन असणार आहेत. अशा पद्धतीने तुमचा पेपर या ठिकाणी होणार आहे. बघा सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला अशा पद्धतीने जो काय पेपर होईल तो पेपर, यामध्ये सर्व डिटेल मी सांगत नाही, खूप वेळ या ठिकाणी त्या डिटेल सांगण्यातच जाईल. जवळजवळ 132 पेजेस या ठिकाणी असणार आहेत या ऍडव्हर्टाईजचे. त्यामुळे तुम्ही स्वतः पूर्णपणे ही ऍडव्हर्टाईज पाहून घ्या. तुम्हाला फक्त मी एक महत्वाची माहिती की कशा पद्धतीने ह्या गोष्टी पार पाडतायत. सीजीएलची जाहिरात आली, त्यामध्ये कोणत्या पोस्ट आहेत, परीक्षा किती टप्प्यामध्ये होते, किती मार्काची होते, किती वेळ असतो,
आणि कोणती पद आहेत या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कोण अर्ज दाखल करू शकतो या देखील तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता यामध्ये सेक्शन 3 पेपर 1 सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, तुम्हाला जर इंग्लिश मधून हे जर सगळ्या गोष्टी समजत नसतील तर सरळ सरळ स्क्रीनशॉट मारायचा आणि गुगल ट्रान्सलेटला जाऊन तुम्हाला ती मराठीत करून घ्यायचं आणि वाचून घ्यायचं. मी महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि एवढ्याच मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी पुरेशा आहेत. अभ्यास करण्यासाठी काय आहे संपूर्ण सिलेबस या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या आणि त्यावरती तुम्ही अभ्यास करा. वाटलं कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला जर नाही समजलं संपूर्ण सिलेबस कशा पद्धतीने असतो तो एकदा मी एक्सप्लेन करून सांगेल अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये. बघा, त्यामुळं त्यासाठी मला वेळ लागेल कारण आता कालच रात्री जाहिरात आली आणि लगेच मी हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या समोर या ठिकाणी मांडत आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. खूप मोठी या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आहे. तर आपल्याला हे रिझर्वेशन वगैरे सगळ्या गोष्टी दिले डिटेलमध्ये, कशा पद्धतीने आरक्षण आहे, कुणाला किती जागा आहेत, अपंगाच्या कशा आहेत, हे सर्व डिटेल दिली. पण सर्व डिटेल मी एक्सप्लेन करत नाही, काही ठराविक माहिती तुमच्या पुढे एक्सप्लेन या ठिकाणी करून दिलेली आहे. तर डिटेलमध्ये जर हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचा व्हिडिओ आपण या ठिकाणी सेपरेट अभ्यासक्रमावरती कशा पद्धतीने अभ्यासक्रम आहे, कशा पद्धतीने पेपर होतोय त्यावरती डिटेल घेऊया. तात्पुरतं एवढंच, या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.